तर आता लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी झाली होती आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही. त्यांच्यासाठी आता ही आयडी कार्ड आलेली आहे आणि ही आयडी कार्ड जे आहे, हे सगळ्यांसाठीच आहे. ज्यांची ई-के-वाय-सी झाली होती आणि ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही आणि ज्यांना पैसे बंद झालेले आहेत, तरी आणि ज्यांचे पैसे येत असेल लाडकी बहिणीचे, तरी सुद्धा त्यांना हे आयडी कार्ड जे आहे, हे आयडी कार्ड काढायचं आहे. म्हणजे जसं की आयडी कार्ड कसं निघणार आहे, की हे आयडी कार्ड जे आहे ह्याची ई-के-वाय-सी होणार आणि ई-के-वाय-सी झाल्यानंतर हे आयडी कार्ड निघणार आहे. तर हे कसं करायचं आहे याची प्रोसेस वगैरे सगळं मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार पण आहे. आणि मेन म्हणजे जर बघितले तर हे ह्याबद्दल तुमचे जे थांबलेले हप्ते असेल किंवा तुमचा लाडकी बहिणीचा हप्ता असेल, बंद झाला असेल किंवा कोणाचे चालू असेल, तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना हे आयडी कार्ड काढायला लागणार आहे. प्रत्येकाला आयडी कार्ड काढायला लागणार आहे. कारण की जर बघितले तर शेतकरी जे पीएम किसानचं जे लाभ घेत आहेत, संजय गांधीचं जे लाभ घेत आहेत, श्रवण बाळचं जे पेन्शनचा जे लाभ घेत आहेत, सगळेजण ऑल ओव्हर सगळेजण ही आयडी कार्ड काढायला लागणार आहे. कारण की हे जे आयडी कार्ड आहे, हे तुमची योजनांशी हे जुळणार आहे आणि लिंक होणार आहे आता. कारण की जर समजा पुढे तुमच्याकडे हे आयडी कार्ड नसेल, तर तुमचा हप्ता देखील हे बंद होऊ शकतो. लाडकी बहिणीचा असू दे, पीएम किसानचा असू दे, श्रावण बाळचं आज पेन्शनचं ₹1500 येत असू दे किंवा अपंगची पण ₹1500 येत असू दे किंवा तुमचं कोणत्याही योजनाचे पैसे येत असू दे, संजय गांधीचे पण पैसे येत असू दे, तर तुमचे सगळे पैसे जे आहेत ते बंद होऊ शकतात. तर तुम्ही हे आयडी कार्ड जे आहे हे सगळ्यांनाच काढायला लागणार आहे. तर हे आयडी कार्ड काढण्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार? तुमचं आधार कार्ड लागणार आणि तुमचं आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे, ते मोबाईल नंबर तुमचं ते मोबाईल नंबर लागणार आहे. आणि हे जे आयडी कार्ड आहे मी तुम्हाला लगेच तुम्हाला आयडी कार्ड हे जे आहे तुम्हाला मी काढून पण तुम्हाला डायरेक्ट आयडी कार्ड पण देतो. तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि ज्यांचे ई-के-वाय-सी लाडकी बहिणीची झाली असेल किंवा झाली नसेल, तरी सुद्धा हे आयडी कार्ड काढायला तुम्हाला महत्त्व आहे आणि मॅन्डेटरी लागणारच आहे. जर तुमच्याकडे आयडी कार्ड नसेल, तर तुमचा हप्ता जे कोणाचा चालू असेल लाडकी बहिणीचं, तरी सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे. तर म्हणून लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा. आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे सांगली डिस्ट्रिक्ट, तालुका मिरज आणि इथं आपल्या मिरजच्या इथं जी दर्गा आहे, मिरज दर्गा, तिथं आपला हंगड गल्लीमध्ये उदगावेस हंगड गल्लीमध्ये आपलं शॉप आहे. तर तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट करा. आपल्या जवळपासचे जे कोण असेल, सांगली, मिरजचं असेल किंवा आपल्या इकडचे कुरुंदवाड असू दे, कुठल्याही कोणत्याही गावाचे असू दे, तर तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट करा. मी तुम्हाला जे आयडी कार्ड आहे, तुम्हाला ते आयडी कार्ड मी देणार आहे काढून. तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि आयडी कार्ड काढून घ्या. नाहीतर अन्यथा तुमचं जे योजनाचं जे लाभ आहे, ते तुमचं बंद होऊ शकतो कदाचित. आणि तुम्हाला अनेक महत्त्वाची सूचना आहे यामध्ये, की गॅसची ई-के-वाय-सी अजून पण कोण केली नसेल, तर ह्या 1 तारखेपर्यंत गॅसची ई-के-वाय-सी मुदत वाढवलेली आहे. तर त्यांना अजून एक संधी आहे. लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि गॅसची सुद्धा ई-के-वाय-सी करून घ्या. अन्यथा तुमचं जे गॅस बुकिंगचं जे आहे, ते प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला याबद्दल माहीत होतं का? आणि या बाबतीत तुम्हाला जरी माहीत असेल, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला विचारू शकता, कमेंट करू शकता आणि तुम्ही आपल्या शॉपमध्ये येऊ शकता आणि मी तुम्हाला जे आहे त्याचं जे सोल्युशन आहे, ते तुम्हाला सोल्युशन पण देणार आहे. आणि लाडकी बहिणीचं जे आहे, त्यांचं तुमचं जे लाभ चालू ठेवायचं असेल, तर ही आयडी काढणं खूप गरजेचं आहे. तर लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा, लाईक करा, हे कमेंट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.